नमस्कार मित्रांनो, मी वंटी श्रीनिवार आज आपल्याशी नवीन विषयावर चर्चा करणार आहे। तो विषय आहे गॅसच्या दरांसंदर्भातला। गॅसच्या दरांसंदर्भातला विषय असा आहे 2014 पूर्वीच्या काही वर्षांचे रेट आणि 2014 पासूनचे आजपर्यंतचे रेट। या रेटबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। रेट म्हणजे दर आणि त्या दरांचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम झालाय, त्यांच्या खिशाला किती पैशाची कात्री लागली, हे मी माझं मत आपल्याशी मांडणार आहे। मी जो डेटा जमा केला आहे तो इंटरनेटच्या सहाय्याने गुगलवर सर्च करून बरेचसे प्रयत्न करून मिळवलेला डेटा आहे। त्या डेटाला मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। त्या माहितीला मी तुमच्यासमोर सार्वजनिक करणार आहे। ती माहिती योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्ही ठरवा आणि त्यानंतर कुणाला मतदान करायचं, आपल्यासाठी योग्य कोण, हे तर तुमचा विषय, ते तुम्ही ठरवायचे। पण सर्वसामान्य माणसाला जे वचनं, जे वादे गव्हर्नमेंटने केले होते, म्हणजे भाजप सरकारने केले होते, म्हणजेच आपल्या प्रिय मोदीजींनी केले होते, त्या वचनांना, त्या वाद्यांना मी सुद्धा भुललेला आहे। 2000ला ज्या वेळेस देशात सत्तेचं परिवर्तन झालं आणि मोदीजी सत्तेत आले, त्यांनी एक भाषण केलं होतं की गॅसच्या सबसिडी सिलेंडरबद्दल, की ज्या लोकांना गॅसच्या सबसिडी सिलेंडरची आवश्यकता नाहीये त्यांनी गॅस सिलेंडर सोडावे, ही त्यांची विनंती होती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी स्वतः गॅसची सबसिडी सोडलेला एक ग्राहक आहे। आणि मी त्यानंतर आजपर्यंत कधीही गॅस सिलेंडर सबसिडीच्या दरात घेतला नाही। त्याबद्दल मोदीजींमार्फत मला दिल्लीवरून पत्र सुद्धा आलं होतं, जे बहुतांशी लोकांना आलेलं आहे। आणि वसमतच्या आमच्या साई गॅस एजन्सी मार्फत माझा सत्कार सुद्धा झाला होता। माझ्या स्वतःच्या दुकानावरती त्यांनी येऊन माझा सत्कार केला होता। बँड वाजवत गाजत आले होते ते माझ्याजवळ, पेढे खाऊ घालून, हार घालून, फोटोग्राफ्स काढून घेऊन गेलेले आहेत। तर मित्रांनो, मी जसा फसलो तसे बरेचसे लोक फसलेत आणि आजही फसतायत। पण माझं मत आहे की जे आरसा आहे हा तुमच्यासमोर सादर करायचा। तर मित्रांनो, 2011ला काँग्रेसच्या शासनामध्ये 399 रुपयाला गॅस सिलेंडर होतं। 2012ला ते गॅस सिलेंडर 410 रुपयाला झालं। 2013ला पण 410 रुपयामध्ये होतं। 2014ला 414 रुपयामध्ये झालं। आता मित्रांनो, 2015 त्या गॅसच्या सिलेंडरची किंमत झाली 452 रुपये। 2016 परत 20 रुपये कमी झाली मित्रांनो, किंमत 432 रुपये। 2017 495 रुपये। 2018 500 रुपये। 2019 परत 495 रुपये, 5 रुपये कमी झाले मित्रांनो। इथपर्यंत गॅसच्या दरांचा जो प्रवास आहे तो समाधानकारक होता आणि निश्चितच त्या 5 वर्षाबद्दल कुठल्याही नागरिकाची काहीही तक्रार मोदीजींबद्दल नाही, मोदींच्या कारभाराबद्दल नाही। पण त्या पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी घेतलेले निर्णय जे आम्ही स्वीकारले, त्यांचा असा गैरसमज झाला की मी जे करतोय ते योग्यच करतोय आणि मला जनतेचा पाठिंबा आहे। मोदीजी, आपण ह्या 5 वर्षामध्ये नंतरच्या गॅसचे दर जे वाढलेत त्याचा फायदा कुणाला मिळालाय? उद्योगपत्यांना मिळालाय, सरकारी कंपन्यांना मिळालाय, पण नागरिकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचं बजेट जे कोलमडलेलं आहे। तर मित्रांनो, 2019ला रेट होता 495 रुपये, 2020ला रेट झाला 694 रुपये, 2021ला रेट झाला 889 रुपये आणि 2022ला रेट झाला 1053 रुपये। 2023 मध्ये तो रेट पोहोचला 1103 रुपयावर आणि परत इलेक्शनच्या वातावरणात मोदीजींनी जनतेवर उपकार केले, राखीचं कारण सांगितलं, माता भगिनींना मी भेट द्यायला म्हणून सांगितलं आणि 100 आणि नंतर परत 100 असा 200 रुपयांनी दर कमी झाला। तो दर झाला 910 रुपयांचा। मित्रांनो, या 5 वर्षामध्ये आणि पहिल्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी, मोदीजींच्या सरकारने, मोदीजींच्या पेट्रोलियम मंत्रालयाने आपल्याकडून किती रुपये अतिरिक्त घेतले याचा काही तुम्हाला अभ्यास आहे का? तर मित्रांनो, मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर मी जो अभ्यास केला आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला रेट सादर करतो आणि त्याचा खर्च, आपला अतिरिक्त खर्च किती झाला ते तुम्हाला सांगतो। मित्रांनो, 2015 या काळामध्ये जे लोक महिन्याला 1 सिलेंडर घेतात, वर्षाचे 12 सिलेंडर घेतात, 38 रुपये प्रति सिलेंडर प्रमाणे 456 रुपये त्या वर्षभरात त्यांचे एक्स्ट्रा गेले। 2016ला परत 432 रुपयाप्रमाणे त्यांचे 216 रुपये एक्स्ट्रा गेले। 2017ला 972 रुपये एक्स्ट्रा गेले। 2018ला 1032 रुपये एक्स्ट्रा गेले। 2019ला 972 रुपये एक्स्ट्रा गेले। हे 5 वर्षात 3648 रुपये आपले एक्स्ट्रा गेले। पण पुढच्या 5 वर्षामध्ये 2020ला एकाच वर्षामध्ये 3360 रुपये गॅस सिलेंडर मागे आपले अतिरिक्त गेलेत।
2021ला 4079 रुपये आपले गॅस सिलेंडर मागे अतिरिक्त गेलेत. 2022ला 7668 रुपये आपले अतिरिक्त गेलेत. 2023ला 8 महिन्याचे मी पकडले सिलेंडर, 7 असू शकतात, 9 असू शकतात, 689 रुपयाप्रमाणे 5512 रुपये आपल्या एक्स्ट्रा गेलेत. आणि 2023ला परत 496 रुपयाप्रमाणे मी 4 सिलेंडर पकडलेत, त्याचे आपले 1984 रुपये एक्स्ट्रा गेलेत. असा जर हिशोब लावला तर 26,251 रुपये आपले एक्स्ट्रा गेलेत. तर मित्रांनो, आज जर यांच्यावर आपण परत आंधळा विश्वास ठेवला तर आज जे 5 वर्षामध्ये 26,251 रुपये एक्स्ट्रा गेलेत, पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 50,000 रुपये एक्स्ट्रा जातील असा माझा अंदाज आहे. तो खोटाही ठरू शकतो, पण विषयाची परीक्षा घेऊ नका. तुम्हाला नम्र विनंती आहे की विचार करून मतदान करा. हे झालं गॅसच्या दरांचं. पेट्रोल डिझेलचंही तसंच आहे. ज्यांच्याकडे गाडी आहे, ज्यांना दररोज 1 लिटर पेट्रोल लागते, आज पेट्रोलवर आपण 2014च्या तुलनेत प्रति लिटर किमान 30 रुपये दररोज एक्स्ट्रा देतो. क्रूड ऑइलचे म्हणजेच कच्च्या तेलाचे, ज्यामधून पेट्रोल तयार होतं, त्याचे रेट आज घसरलेले आहेत. 10 वर्षाचा सलग अभ्यास जरी केला तुम्ही तर दर 10 वर्षामध्ये 2014ला जे रेट होते त्यापेक्षा आज रेट कमीच आहेत. तुम्ही गुगलवर जा, माहिती सर्च करा, त्याला तसं उत्तर तुम्हाला भेटेल. ज्या माणसाला दररोज 1 लिटर पेट्रोल लागते, त्या 1 लिटर मागं 30 रुपयाप्रमाणे 30 दिवसाचे 900 रुपये असे आज आपण एक्स्ट्रा देतोय सरकारला. आणि काही मित्र आहेत आपले, त्यांच्यासोबत पेट्रोलच्या दराबद्दल चर्चा केली तर त्यांचं उत्तर काय असते की 200 रुपये पेट्रोल होऊ द्या, आम्ही मोदीजीलाच मतदान करणार. 200 रुपये पेट्रोल होऊ द्या, आम्ही मोदीजीलाच मतदान करणार. अरे बाबा, कर. कोण नाही म्हणते मोदीजीला मतदान करू नको? तुझा त्यांच्यावर विश्वास आहे, तू त्यांना मतदान कर. पण आम्हाला बोलायचा अधिकार नाही का? आम्ही देशाचे नागरिक नाहीत का? मी बऱ्याच वेळेस माझ्या बऱ्याच मित्रांसोबत चर्चा झाली, काही लोकांचं असंच मत होतं. पण मी विचार केला की अरे यांना का फरक पडत नाही काही गोष्टीचा. तर अभ्यास केला, त्यांची माहिती घेतल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की एक तर हे लोक सर्व्हिसवाले आहेत, म्हणजे यांचे आई वडील किंवा हे स्वतः सर्व्हिसवाले आहेत, त्यांना शासनाकडून महागाई भत्ता भेटतो. किंवा हे मोठ्या घरचे लोक आहेत, जमीनदार, ज्यांना शेतीबाडी भरपूर आहे, ज्यांचे व्यवसाय खूप मोठे मोठाले, ज्यांचं मासिक उत्पन्न 50,000 रुपयापासून पुढचंच लाख रुपयाच्या घरात. किंवा तिसरी कॅटेगरी एक वेगळी आहे. त्या कॅटेगरी म्हणजे त्यांना घर चालवायचंच नाही, त्यांना पैसे कुठून येतात, कसे येतात, त्याचं महत्व काय, त्याची किंमतच माहित नाही. कारण घरी वडिलाला मागितले पैसे, टाकलं गाडीत पेट्रोल. हे असे लोक आहेत. तर मित्रांनो, विचार करा. पेट्रोल, डिझेल, गॅस ही दरवाढ आपल्याला परवडणारी नाही. आणि छुपा खर्च तर एक लपूनच आहे मित्रांनो, तो म्हणजे लाईटचा. 2014ला लाईटचे दर काय होते विजेचे, आणि आज काय प्रति युनिट आहे हे बघा आणि ठरवा. आपल्या खिशाला कशी कशी न कळत कात्री मारल्या चालली. आता काही लोक म्हणतील की विजेचं काय, वीज थोडीच केंद्र शासनाच्या हातात आहे, ते दर तर राज्य शासन ठरवते. बिलकुल 100% खरं आहे मित्रांनो तुमचं. पण राज्य शासन म्हणजेच महाराष्ट्रातलं सरकार पहिले 5 वर्ष आणि आताची 2.5 वर्ष हे डबल इंजिनचं सरकार आहे. आता ते इथं डबल इंजिन नाही, ट्रिबल इंजिन आहे, आणि मोदीजींचं सगळ्यात मोठं इंजिन 4 इंजिनचं सरकार आहे. मग जनतेवर अन्याय का? वेळ गेलेली नाही. ठरवा मित्रांनो, आणि मतदान कोणाला करायचं, योग्य मतदान करा. नाहीतर 5 वर्ष परत संधी मिळणार नाही आपल्याला.